महाराष्ट्र सरकारसाठी संपूर्ण राज्य म्हणजे फक्त मुंबईच आहे का, असा संतप्त आणि योग्य सवाल आज विधानसभेत उपस्थित करत आमदार विकास ठाकरे यांनी राज्य सरकारच्या दुजाभावाच्या धोरणावर जोरदार टीका केली. मुंबईच्या धर्तीवर नागपूर तसेच राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये 700 चौफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. विधानसभेत आज ठाकरे यांनी सांगितले की मुंबईमध्ये 2022 पासून 500 चौफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्यात आली असून हा निर्णय तेथील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. यापुढे जाऊन आता 700 चौफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच मुंबईकरांना आणखी मोठा दिलासा देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. मात्र याचवेळी नागपूरसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. नागपूर शहराला डोकीदुखी ठरलेली नागपूर सुधार प्रन्यास आणि नगर विकास खातं हे शासनाचे नियम धाब्यावर बसवून हे लोकांशी भेदभाव करत आहे. 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने GR काढून 44 लेआउटना नियमित करण्यास स्पष्ट मंजुरी दिली होती आणि तरीही बालभद्रनगर, पाटील, टाकळी सीम या भागातले लेआउट्स आणि प्लॉट्स यांना RL देण्याची एकही म्हणजे या नगर विकास खात्याकडे हे लोक हेलपाटा मारत आहे. याच्याच पैकी अनेक प्लॉट्सला त्यांनी RL दिला आहे. तर मला वाटतं की ही भेदभावाची भूमिका नागपूर सुधार प्रन्यासची आहे आणि याकडे नगर विकास खाते आणि सरकारने यावर आदेश द्यावा. नाना भाऊंनी बोलले होते की PWDच्या अंतर्गत MSD या संस्थेमध्ये ब्रिजेश दीक्षित नावाचा जो अधिकारी आहे हा अधिकारी नियमितता अनियमितता करत आहे आणि त्याला काही कोणाचं वचप नाही. मेट्रोमध्ये असताना त्यांनी 1000 कोटीच्या जवळपासचा घोटाळा केला आहे. कॅगचा अहवाल आहे, मी नाही म्हणून झालो, कॅगचा अहवाल आहे आणि तरीसुद्धा राज्य शासनानं त्यांना MSDA मध्ये घेतलं, MSIDA मध्ये. आणि तरी इथे आपल्या पद्धतीनं 400 कोटीचे टेंडर फिक्सिंग करायचे. तेच कॉन्ट्रॅक्टर जे मेट्रोमध्ये आले होते तेच कॉन्ट्रॅक्टर इथे आणायचे. कुठलाही नियम नाही. म्हणजे कन्व्हेन्शन सेंटर आमच्या नागपूरचं बनवताना त्याचा तर नकाशाच मंजूर केला नाही. झुडपी जंगलाची जागा होती, त्या जागेवर टेंडर देऊन बांधकाम सुरू करून टाकला. तरी शासन का बरं या अधिकाऱ्यावर कारवाई करत नाही हा मुख्य प्रश्न आहे. आणि याच्यावर कारवाई करणार का हा प्रश्न आहे. आणि अंतिम आठवड्यामध्ये तरी शासनानं उत्तर द्यावं की या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहेत का. अध्यक्ष ठाकरे यांनी पुढे सांगितले की नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी 500 चौफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. मात्र अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे मागील 4 वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाच्या दारात प्रलंबित असून नागपूरकरांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. ही उघडपणे अन्यायकारक आणि दुजाभावाची वागणूक असल्याचे सांगत ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की मुंबईसाठी वेगळे निकष आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळे नियम का. यावेळी त्यांनी ठाम मागणी केली की मुंबईप्रमाणेच नागपूर तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये 700 चौफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट तातडीने लागू करण्यात यावी. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. चलिए 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 फैशन की अनोखी दुनिया में चलिए. जी हाँ, वीर एसोसिएशन द्वारा संचालित नागपुर फैशन हब, जहां आप पा सकेंगे लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर, फुटवेयर, इमिटेशन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न गारमेंट और फैशन की ढेर सारी एसेसरीज, और वो भी बिल्कुल किफायती दामों में. तो फिर तैयार हो जाइए शॉपिंग के नए अनुभव के लिए. नागपुर फैशन हब शुरू हो रहा है 30 मार्च 2026 से. हमारा पता बैद्यनाथ चौक, गणेशपेट बस स्टैंड के सामने, नागपुर. संपर्क करें 9511815554, 9028827464, 7821962966.